ओके, आज आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट आज आपण शिकून घेणार आहोत. क्वेश्चन काय आहे बघा. तर इन फिगर अँगल एबीसी, हा अँगल एबीसी हा किती डिग्री दिला बघा, 75 डिग्री. अँगल ईडीसी हा पण अँगल आपल्याला किती दिला, 75 डिग्री. पुढे क्वेश्चन काय म्हटलं बघा, स्टेट विच ऑफ टू ट्रायंगल्स आर सिमिलर अँड बाय विच टेस्ट. क्वेश्चन मध्ये काय म्हटलं, स्टेट विच ऑफ विच टू ट्रायंगल्स आर सिमिलर, म्हणजे यापैकी कोणते दोन ट्रायंगल्स सिमिलर आहेत हा पार्ट आपल्याला काय करायचा आहे, ठरवायचा आहे. आणि त्याचबरोबर बाय विच टेस्ट, त्यासाठी यूज होणारी टेस्ट कोणती आहे ती पण ठरवायची आहे. ऑल्सो राईट द सिमिलॅरिटी ऑफ टू ट्रायंगल्स, बरं आहे का, बाय प्रॉपर 1-to-1 करस्पॉन्डन्स. आणि काय करायचं आपल्याला, 1-to-1 करस्पॉन्डन्स आपल्याला काय करायचं विचारायचं. ठीक आहे, आपल्याला फिगर आपल्याला दिलेली आहे, तर त्याच्यावरून आपण काय करूया, आपण आन्सर आपण करूया. ठीक आहे, आता आपल्याला कोणते दोन ट्रायंगल्स आपल्याला विचार करायचा आहे, जे आपल्याला दोन अँगल दिले तेच आपण दोन ट्रायंगल आपण विचारत घेऊ. ठीक आहे, तर आपल्याला काय दिलं बघा, फ्रॉम फिगर डायग्राम वरून काय आपण घेतोय, त्याचे दोन ट्रायंगल्स आहेत. तर ते इन ट्रायंगल, पहिला ट्रायंगल कोणता घ्यायचा, जो अँगल दिलाय तोच ट्रायंगल घेऊ, कोणता, एबीसी. अँड दुसरा ट्रायंगल कोणता घ्यायचा आपण, ईडीसी. हे दोन ट्रायंगल्स आपण घ्यायचे. ओके, आता हे जे दोन ट्रायंगल्स आहेत ह्याच्यामधला, बरं आहे का, आपल्याला टेस्ट कोणते आहे, बरं आहे का, त्यानुसार आपल्याला काय करायचं आहे, कोणत्या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. मग त्याच्यामध्ये पहिला पार्ट आपल्याला, इथला पण अँगल 75 डिग्री आहे, इथला पण अँगल 75 डिग्री आहे, बरं आहे का. मग अँगल पहिला कोणता घटक आहे, लिहू आपण यामधला एबीसी. आणि कॉन्ग्रुएंट अँगल यामधला कोणता आहे, ईडीसी. रिझन कोणता देतोय त्यासाठी, इच 75 डिग्री. दोन्ही पण किती डिग्री आहेत, 75 डिग्री. ओके, आता बघा, पहिला जो ट्रायंगल एबीसी आहे, ट्रायंगल एबीसी यामध्ये व्हर्टेक्स कोणता आहे, सी व्हर्टेक्स आहे. दुसरा ट्रायंगल आहे ईडीसी, यामध्ये पण व्हर्टेक्स सी का आहे, कॉमन आहे. व्हर्टेक्स सी कॉमन म्हणजे काय, यामध्ये अँगल सी जो आहे तो काय आहे, कॉमन अँगल. आपण रिझन देऊ काय, अँगल सी, कॉन्ग्रुएंट अँगल सी आपण म्हणायचं. आणि याला रिझन कोणता आपण देतोय, काय आपण म्हणतोय, कॉमन अँगल असं आपण म्हणायचं. काय म्हणायचं आहे, कॉमन अँगल. आता इथे दोन अँगल आपल्याला मिळाले, त्याच्यावरून हे दोन ट्रायंगल काय असणार आहे, सिमिलर असणार आहे. याच्यावरूनच आपल्याला असं लिहिता येईल, ट्रायंगल कोणता, एबीसी सिमिलर टू ट्रायंगल, सेकंड कोणता आहे, ईडीसी असं आपण म्हणतोय. रिझन कोणतं देणार आपण ह्यासाठी, टेस्ट कोणती असणार आहे, ए टेस्ट आपण म्हणतोय. काय म्हणायचं, ए टेस्ट. आणि खाली त्याचा 1-to-1 करस्पॉन्डन्स द्यायचा, 1-to-1 करस्पॉन्डन्स. 1-to-1 करस्पॉन्डन्स म्हणजे हे फक्त व्हर्टेक्स द्यायचे. ओके, त्यानंतर दोन्ही बाजूला डबल हेडेड ॲरो दाखवायचं आणि काय द्यायचं, इकडं त्यात सेकंड ट्रायंगलचे फक्त व्हर्टेक्स द्यायचे. म्हणजे हाच पार्ट काय असतो, 1-to-1 करस्पॉन्डन्स. मराठीमध्ये एकाच एक संगती सांग. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आपण प्रॅक्टिस सेट 1.3 मधला सेकंड क्वेश्चन काय बघा, आर द ट्रायंगल्स इन फिगर सिमिलर इफ एस बाय विच टेस्ट. आता आपल्याला दोन ट्रायंगल्स दिले. पहिला ट्रायंगल कोणता आहे, पीक्यूआर. सेकंड ट्रायंगल कोणता आहे, एलएमएन. ठीक आहे, हे दोन ट्रायंगल्स आहेत. दोन ट्रायंगलचे आपल्याला काय दिलेत, आपल्याला साइड्स फक्त दिले. काय दिल्या, साइड्स दिले. मग ह्या ज्या साइड्स दिल्यात तर आपल्याला काय, आपल्याला बघायचे प्रोपोर्शन मध्ये आहेत का नाही, तो घटक काय करायचा, चेक करायचा आणि त्याच्यावरून आपण सोडू शकतो. तर इन ट्रायंगल पहिला ट्रायंगल कोणता आहे, पीक्यूआर. अँड ट्रायंगल सेकंड कोणता आहे, एलएमएन. आपण साइड्स प्रोपोर्शन मध्ये आहेत का नाही चेक करायचं. आता पहिला ट्रायंगल कोणता आहे, पीक्यू मधली ही साइड आपण कोणती घेऊया, पीक्यू साइड घेऊ. सेकंड मध्ये त्याची करस्पॉन्डिंग साइड कोणती असणार, एलएम. पीक्यू अपॉन एलएम हा रेशो काय ते आपण बघू. इथे व्हॅल्यू किती आहे, 6 आहे. इथे व्हॅल्यू किती आहे, 3. 3-1 3, 3-2 6. रेशो काय मिळाला, 2/1. आता पुन्हा सेकंड साइड घेऊ, काय, क्यूआर अपॉन ह्यामध्ये सेकंड साइड कोणती आहे, एमएन. ओके, मग क्यूआर ची व्हॅल्यू इथे किती आहे बघा, 8 आहे. अपॉन एमएन ची व्हॅल्यू इथे किती आहे, 4. ओके, पुन्हा 4×1 4, 4×2 8. पुन्हा रेशो काय मिळाला, 2/1. पुन्हा थर्ड साइड कोणती आहे इथं, पीआर आहे. अपॉन ह्यामध्ये कोणती आहे, एलएन. पीआर ची व्हॅल्यू किती आहे बघा, 10. अपॉन इथे एलएन ची व्हॅल्यू किती आहे इथं, 5. मग रेशो इथे किती, इथं पुन्हा 5×1 5, 5×2 10. आता बघा तिन्ही ठिकाणी रेशो काय आला, 2/1. तिन्ही ठिकाणी रेशो 2/1 येतो. म्हणजेच आपल्याला असं लिहिता येईल, पीक्यू अपॉन एलएम इज इक्वल टू क्यूआर अपॉन एमएन. क्यूआर अपॉन एमएन इज इक्वल टू पीआर अपॉन एलएम. पीआर अपॉन एलएम. अशा प्रकारे आपल्याला काय मिळाला, रेशो. तीन ठिकाणी असणारे जे रेशो आहेत, बरं आहे का, तर रेशो काय आला,
सेम आहे. म्हणजेच आपल्याला कसं आपल्याला इथं लिहिता येईल बरं का. या तिन्हींसाठी आपल्याला कॉमन मध्ये आपल्याला रिझन लिहिता येईल. काय लिहिता येईल? साइड्स इन प्रपोर्शन. साइड्स काय? प्रपोर्शन. साइड्स प्रपोर्शन मध्ये असतील. तिन्ही साइड्स प्रपोर्शन मध्ये. म्हणून ट्रायंगल पहिला कोणता आहे? एबीसी. सॉरी, ट्रायंगल कोणता आहे पहिला? PQR सिमिलर टू ट्रायंगल. सेकंड कोणता आहे? LMN. यासाठी टेस्ट कोणती येणार? तिन्ही पण साइड्स आहेत म्हणून कोणती येणार आहे? यस टेस्ट. ठीक आहे. आपल्याला काय म्हणता येईल बघा, तर इन ट्रायंगल बरं का. तर आपण पुन्हा इन ट्रायंगल कोणता? पहिला पार्ट कोणता लिहिता येईल आपल्याला? जो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे तोच आपण लिहू. ट्रायंगल कोणता? CPA. अँड दुसरा ट्रायंगल कोणता घेऊया आपण? CQB. ओके. ट्रायंगल CPA मध्ये अँगल CPA किती डिग्री आहे? 90 डिग्री. ओके. आणि अँगल CQB हा पण किती येतोय? 90 डिग्री येतोय. म्हणजे काय लिहिता येईल आपल्याला? अँगल CPA कॉन्ग्रुएंट अँगल CQB. हा पार्ट काय आपल्याला बरं का. रिझन आपल्याला लिहिता काय? इच 90 डिग्री किंवा G1 असं जर लिहिलं तरी चालेल. पुन्हा पुढचा पार्ट काय? अँगल सी. दोन्ही ट्रायंगल मध्ये कोणता येतोय? अँगल सी येतो. म्हणजे काय लिहिता येईल? अँगल सी कॉन्ग्रुएंट अँगल सी. रिझन काय येणार यासाठी? कॉमन अँगल. रिझन काय येत आहे? कॉमन अँगल. मग ह्याच्यावर हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. ट्रायंगल कोणता? CPA सिमिलर टू ट्रायंगल कोणता? CQB. दोन अँगल. टेस्ट कोणती? AA टेस्ट. कोणती टेस्ट येते? AA टेस्ट. आता त्याच्या करस्पॉन्डिंग साइड्स लिहायच्या. करस्पॉन्डिंग साइड्स बघा इथंच बघून लिहायच्या. त्यातले पहिले दोन घटक लिहायचे. काय लिहिणार आपण? CP अपॉन ह्यामध्ये पहिले दोन घटक काय येतात? CQ इज इक्वल टू ह्यामध्ये दुसरे दोन घटक काय येतात बघा? PA अपॉन ह्यामध्ये दुसरे दोन घटक काय येतात? QB इज इक्वल टू पहिला आणि तिसरा घटक म्हणजे काय लिहितं? CA अपॉन पहिला आणि तिसरा घटक म्हणजे काय येणार आहे? C. बरं आहे. हा जो लिहिलेला जो भाग आहे याला आपण काय आपण म्हणतो? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स. पुन्हा एकदा रिपीट करतो. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स असं म्हणायचं. बघा मग आता आपल्याला काही किमती आपल्याला दिलेल्या आहेत आणि काही किमती काढायच्या. AP इथं कुठे AP दिसते का बघा? AP उलटा आहे बघा इथं. AP अपॉन BQ बरं का. आणि इथं AC ची किंमत काढायची आणि BC ची किंमत दिली. पहिला पार्ट CP किंवा PC दिलेलं पण नाही, काढायचं पण नाही. CQ किंवा QC दिलेलं पण नाही, काढायचं पण नाही. याला आपण काय करू? आपण अंडरलाईन करू. त्यानंतर हा जो पार्ट आहे फक्त इन्व्हर्ट करून घेऊ. म्हणजे PA च्या ठिकाणी आपण काय पण म्हणता येईल आपल्याला इथं AP अपॉन QB च्या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला? BQ इज इक्वल टू AC च्या ठिकाणी बरं CA च्या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला? AC अपॉन बरं का CB च्या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला? BC. आता फक्त यामध्ये व्हॅल्यू आपण पुट करू. AP ची व्हॅल्यू किती आहे बघा इथं? 7 आहे. अपॉन BQ ची व्हॅल्यू इथं किती आहे बघा? 8 आहे. इज इक्वल टू AC ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची आहे. अपॉन BC ची व्हॅल्यू किती दिली आपल्याला? 12. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. 8 इंटू इथं व्हॅल्यू काय मिळेल? AC इज इक्वल टू 7 इंटू इथं व्हॅल्यू काय मिळेल? 12. पुन्हा आपण AC इज इक्वल टू 7 इंटू 12 अपॉन 8 मल्टिप्लाय पलीकडे गेल्यानंतर काय झालं? डिवाइड झालं. 4 नंबर जाते. 4 2 8 4 3 12. मग पुन्हा AC इज इक्वल टू इथे व्हॅल्यू किती राहिली? 7 इंटू 3 आणि ह्यामधलं डिनॉमिनेटरला काय राहिलं? 2. मग AC इज इक्वल टू 7 इंटू 3 7 3 21 21 अपॉन 2. पुन्हा AC इज इक्वल टू भाग करायचा. बेंदा 20 राहिलं 1. 1 ला पूर्ण भाग जात नाही म्हणून 1 वरती 0 घेतलं. 1 वरती 0 10 2 पंचे 10. काय म्हणायचं? लिमिट्स. हे काही आपलं आन्सर आहे.